आपण कधी म्हणतो का नर्मदा एवढी वाहतीये, गंगा एवढी वाहतीये, पण ज्याचं मूळ स्थान आहे तिथनं एवढंच पाणी निघतं, मग विशाल कुठं होतं? मग जर मूळ स्थान जर एवढंच असेल तर मग पुढं एवढा नर्मदेचा प्रवाह, गंगेचा प्रवाह निर्माण कुठनं होत जातो? त्या मुळामध्ये कोण कोण येऊन मिसळतं? म्हणजे महत्व कशासाठी येत आहे तर मुळाशी येतं. मूळ स्थान कुठं आहे? तिथं आहे. तिथनं नर्मदा प्रगट झाली, तिथनं गंगा प्रगट झाली, पण तिथं एवढंच आहे, तिथं मोठा फ्लो नाहीये, तिथं एवढंच आहे. आणि त्यातनं ते झालंय. अर्थ असा की कुलचार किंवा कुळधर्म हे त्या एवढ्याशा सूक्ष्मातनंच निर्माण झालंय आणि नंतर त्याचा वृक्ष झालेला आहे. मग तो आपण समजून घेतला पाहिजे की आपला कुलधर्म काय आहे, कुलाचार काय आहे, आपले पूर्वज कसे वागत होते, त्यांनी काय केलं हे आपण कधी आपल्या पिढीला पुढच्या सांगतच नाही आणि आपण ते करतच नाही. आपल्या पिढीत कोणाला दोष होता का हे आपण सांगत नाही, त्याचा अभ्यास होत नाही. आपण फक्त हे का आज सांगायची वेळ येते किंवा आली. इतके पॉडकास्ट झालेत आत्ता की अमुक थोडंसं कुठं ग्रहाची कुठल्या दशा बदलली की अमुक ह्याचं तमुक होणार, याचं ते होणार, त्याचं ते होणार, असं ती भीती लोकांच्या मनात करू देणं मन कमकुवत झालेलं आहे. मला एखाद्या गोष्टीची साधना करायची, मी आज पारायण करतोय, हे जर माझं स्वतःचं चांगलं व्हावं म्हणून जर केलं ना तर त्याचा उपयोग नाही होणार. माझा त्या तत्वाच्या प्रती समर्पित भाव आहे. ते तत्व काय ते ठरवेल ना, तुम्ही ठरवूच शकत नाही. कुठला डॉक्टरही ठरवू शकत नाही तुमचा श्वास आत्ता चालू तो ठेवू शकतो का नाही, ते फक्त तो विधाताच ठरवू शकतो. मग सगळंच जर त्याच्या हातात असेल तर मग तुम्ही इतर गोष्टी कशासाठी करताय? त्याला समर्पण करणं गरजेचं आहे.